मग तो राजकुमार आहे की नाही तो ओढ्यावर बसला डायरेक्ट जंगलात येऊन गेला. जंगलात काय म्हणून? ते त्याला कोल्हापूरला जायचं होतं राजकुमाराला, पण मग घोडाच म्हणला की जंगलात चांगला चारा मिळतोय, आपण चारा घेऊया पहिला. काका बुकात काय बी फेकू नकोस. वडा कशाला म्हणून असं? तो का आपला साहेबरा वाटताय? लाडू तुझ्या काका बोकाची गोष्ट आहे, तर काय बी कधी बी काही होऊ शकते. आमच्या गोष्टीत असंच असते. लाडू सांग बघू, राजकुमार जंगलात का गेला ते? हे राणादा तू सांग की. माहित नाही. काका बुकाचं तू सांग. आणि त्या जंगलात आहे की नाही एक साधू महाराज होते, आणि ते साधू महाराज त्या राजपुत्राला लई मोठी विद्या देणार होते. पण ती विद्या त्या राजपुत्राला मिळणारच नाही. वर बघा. काका बुका मग पुढे काय झालं? ते पुढचं सांग की. आम्ही नाही बाई, आम्हाला ती काय माहित नाही. हाव? राणा भाऊजी तुम्हीच सांगा की. आबा कुठे? ते गावात जाऊन येतो म्हणाले, अजून आलेच नाहीये. बरं मी बघून येतो. नाही नाही, मी फोन केला होता त्यांना, काम झालं की येतो म्हणाले. तुम्ही जेव्हा झालं माझं. एवढ्या अहो राणादाचं गणितच बिघडले आजकाल. वय वय आपल्याच तंद्रीत असतोय. गोदाक्का नक्की काहीतरी झालंय. अगं पण काय, राणा कवा असं वागत नाही. जाऊ बाई, तुम्ही दोघं भांडलासा काय? ती दोघं म्हणजे काय, आम्ही दोघं सारखं भांडायला. म्हणजे आम्ही भांडकुदळे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, मीच भांडखोर आहे. तू जेवण आराम कर, चल लवकर. नाही, हे खाऊ नाही वाटत आम्हाला, झालंय आमचं. मग चल 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 उठ. जाऊ बाई, काय झालंय आम्हाला सांगा. चल की काय व्हायला नाही. अहो, चल तुम्ही थांबा हो. तू का कशाला लोड घेते? सावकाश. चल हळूहळू चल जरा. आम्हाला ती काळजी वाटते त्यांची बी. चल तू. अंजली, आजची रात्र जाऊ दे. झोप चांगली झाली की नाही की येईल तो ताळ्यावर. अगं कामाचा ताप वाढला म्हणजे माणसाचं होतंय कवा कवा असं. पर उद्या येईल तो ताळ्यावर. काळजी करू नका. असंच होऊ द्या. मग माझी गोष्ट गोदाक्का सांगतील तुला नंतर. आता तू तुझ्या हाताने जेव पटपट, मी आले. मी बघून येते. तू बघ. मला तुमच्याशी बोलायचं आहे राणाजी. काय प्रॉब्लेम आहे? मला सांगणार नाही तर मग कुणाला? आता विचारलं तर काय ना कसं सांगायचं. त्यापेक्षा हे झोपेचं सोंग बर. अंजलीबाई प्रश्न तरी विचारणार नाही. उठवून बोलावं का यांच्याशी की नको? नाही नकोच. यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. उगाच सारखं टोमणं लावण्यात काय अर्थ आहे? काही असेल तर स्वतःहूनच सांगतील. आई
हॅलो. काय सरपंच बाई, अहो आमची काही आठवण होती की नाही तुम्हाला? अगं इतक्या दिवसात साधा एक फोन कॉल केला नाहीस तू आम्हाला. आता 2-4 दिवस निवांतपणानं राहायला ये घरी. हो काय हो, काय झालंय अंजू? काही नाही. अगं मी काही तुला आज ओळखत नाही. काय झालंय सांग बघू. राणाजी आजकाल काहीतरी विचित्रच वागतात. म्हणजे कायम आपल्याच विचारात असतात. बोलतच नाहीत मन मोकळेपणाने. अगं कधी कधी मूड नसतो माणसाचा. नाही गाई, मला यांचा स्वभाव चांगला माहिती आणि आता त्यात फरक पडलाय. पण का तेच कळत नाहीये मला. अगं मग राणाजींनाच विचार ना काय ते. अगं प्रयत्न केला मी विचारायचा, पण हे काही बोलतच नाही. अंजू काही सिरियस नाही ना ग? नाही सिरियस नाहीये, पण नेहमीसारखं नाहीये एवढं नक्की. हे बघ मला सांग, इतक्या दिवसात काही वेगळं घडलंय का? काही बदल झालाय का तुमच्यात? हा, आम्ही मुलाचा निर्णय घेतलाय. अगं काय सांगतेस काय तू अंजू? अगं फार चांगला निर्णय घेतलाय तुम्ही. आणि हे तू मला मी विचारल्या सांगतेस होय ग? अगं आई, मी सांगणारच होते तुला, पण तेवढ्यात राणाजी असं वागायला लागलं. मला फार विचित्रच वाटतंय अगं. अगं काही नाही ग, पुरुष बाहेरच्या हजारो जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडतात बघ, पण घरातली ही नाजूक जबाबदारी सहजपणानं पेलता येत नाही ग त्यांना. अगं हो आई, पण मूल हवं हे असं यांनीच सांगितलं होतं मला आधी. आता आम्ही दोघांनी मिळून ठरवलं तर असं का वागताय ते? अगं अशा वेळेला भले भले पुरुष हैराण होतात, घाबरतात. राणाजींचं पण तसंच झालं असेल ग. अचानक आलेल्या जबाबदारीमुळे भांबावून गेले असतील ते. अगं तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल बघ. फक्त धीरानं घे. आई, नक्की सगळं नीट होईल ना? अगं होणार होणार, तू आता काळजी करू नकोस बरं. मस्तपैकी झोपून टाक आणि उद्या सकाळी मला भेटायला ये. ठेवते. अहो आय लव्ह यू. तुम्ही सांगशील तसं करतो महाराज. पण ते मूल, वहिनी, काळजी, सॉरी अंजलीबाई, घरी नाही बाबा, तसं नाही, मोठं कोड. राणाजी प्रचंड तणावात आहे ते नक्की, पण कसला तणाव? काही सांगितलंच नाही तर कळणार कसं? ऐका की, खरंच सांगते, काय बी सुधारणा झाले. काय म्हणतायत नेमकं? राणाजी प्लीज सांगा मला. बायको म्हणून मी नवऱ्याचं टेन्शन घालवू शकत नसेल तर काय उपयोग आहे?
तुमच्या कठीण काळात मी साथ देऊ शकत नसेल तर मी चांगली बायको नाहीये. उद्या गोदाक्कांना हे सांगायलाच हवं. गोदाक्का, गोदाक्का, ऐका ना, काय अंजली? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोल की, पर त्याआधी मला सांग, राणा ताळ्यावर आला काय? नाही, हे कसल्या तरी टेन्शन मध्ये आहेत गोदाक्का. काल मी खोलीत गेले तेव्हा हे आधीच झोपलेले होते. मग शांत झोपलेत म्हटल्यावर मी त्यांना उठवलं नाही. मग रात्री झोपेत नाही काहीतरी बडबडत होते. काय? मला नीट काही कळत नव्हतं, पण बाबा मूल मध्येच सॉरी सॉरी म्हणत होते आणि दचकून उठत होते. मला काही कळतच नाहीये गोदाक्का. अंजली, त्याला नक्कीच बाहेरची बाधा झाली आहे बघ. अगं दिसभर कुठं कुठं हिंडत असतोय तो. मळ्याकडे बी 2 दिवस होता. नक्कीच बाहेरची बाधा झाली आहे बाई. हो, पण गोदाक्का हे कायमच बाहेर असतात आणि रात्री अपरात्री फिरतातच की. आधी कधी असं झालं नाही यांना. आधी कधी झालं नाही म्हणूनच म्हणते, त्याला नक्कीच बाधा झाली आहे बाहेरची. ये. हे बघ, ह्यो अंगारा रानाजवळ ठेव खिशात त्याच्या. म्हणजे काय असेल नसेल ती बाधा निघून जाईल. अंगारा जवळ असला नव्हा की तो येड्यासारखा वागणार नाही. गोदाक्का, अहो, माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये आणि राणाजींचाही नाहीये. हे बघ, विश्वास असू दे नाहीतर नसू दे, जुन्या माणसांच्या सांगण्यावरून अनुभवावरनं सांगते मी तुला, त्याच्या खिशात ठेव ह्यो अंगारा. अहो पण अंजली, आम्हा जुन्या बायकांचा ह्यो हमखास उपाय. हे बघ, तुला पटो नाही तर नाही पटू दे, पण मी सांगते म्हणून ठेव. अंजली, तू म्हणतीस तशा ह्या गोष्टी खोट्या असतील तर ह्या अंगाऱ्यानं नुकसान काहीच होणार नाही, आणि मी म्हणते तसं खरं असेल तर ह्या अंगारानं फायदाच होईल, नुकसान नाही होणार. हे बघ, न इसरता ठेव त्याच्या खिशात. काय? मी लागते स्वयंपाकाला. पण आता हा राणाजींच्या खिशात ठेवायचा कसा? ठेवावा तर लागणारच. बाई प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःख तो वैष्णवला एका दिनांना तारी. अहो, हा शर्ट घालता का? का? आजच्या दिवशी हा रंग चांगला असतो, हा घाला द्या. अहो, काय तुम्ही कवापासून असलं पाहायला लागला तुम्ही? नाही नाही, मी नाही पाळत, म्हणजे दोन्ही जाणती लोक असं म्हणतात तर आपण करून बघूया. धरा, हा घाला.
बरं. हम्म. काय झालं? हा घाला ना शर्ट. नको ह्यो घालतो. का? अहो, काय आहे? जो चांगला बी आहे ना नवीन बी आहे तेव्हा कुठच्या कार्यक्रमाला घालतो की. अहो मग काय झालं? कार्यक्रम असेल तेव्हा मी परत धुवून इस्त्री करून देईन. हा तुम्ही हा घाला नाही जरा. नाही नको नको. अहो, मला कुठं कार्यक्रमाला जायचंय, मला तर मळ्यात जायचंय. असू दे ना, तरी सुद्धा हा घाला ना शर्ट. नाही नको ह्योच घालतो. अहो हा छान दिसेल, घाला. अहो नको, मळ्यातच जाणार आहे मी फक्त. अहो अहो अहो, काय करताय तुम्ही? हो अहो लाडू आहे की घरात? नाही हो, हो लाडू नाहीये आज. अहो ते हो ऐका की. अहो काय करताय? बरं चला मी मळ्यात जातो. नाही नाही अहो अंजलीबाई जवळ असल्यावर हे असं रोजच होणार. जवळ येणार मग येणार. तिथं लांब ढकलू. रोज अंजलीबाई जवळ येणार आणि रोज मला त्यासनी लांब करावं लागणार. रोज रोज काय जमणार नाही आपल्याला. यावर काहीतरी नीट तोडगा काढायला पाहिजे, नाहीतर त्यांचं मन दुखवणार. यावर आता एकच उपाय. अंजली बाईसनी माहेरी धाडलं पाहिजे. हा, त्या लांब बसल्या की प्रश्नच मिटून जाईल. बॅग भरायला सांगायला पाहिजे. लगेच सोडून आणलं बरं. मला वाटलंच होतं तुम्ही परत येणार म्हणून. हा शर्ट बदलायला आलात ना तुम्ही. घ्या, माहिती होतं मला तुम्ही माझं मन कधीच मोडणार नाही. आता बदला असं. नाही नाही राहू दे योच. ते मी मगाशी तुमच्या संगत चुकीचं वागलो हेच सांगायचं होतं मला. हो, त्यात काय एवढं. घ्या, बदला शर्ट. नाही नाही ठीक आहे, राहू द्या मग. तोच शर्ट असू द्या. बरं. ते मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायला पाहिजे. नाही हो, शिक्षा कसली त्या. मी माहेर जाऊ. काय माहेरी? होय माहेरी. का? मी चुकीचं वागलो त्याची शिक्षा मला पाहिजे. हो पण तुम्ही कुठे काय चुकीचं वागलाय? वागलोय की. तुम्ही जावा माहेर. मग तुम्ही बरोबर वागा. मला कशाला माहेरी जायला सांगताय? मी नाही जाणार. नाही जावा. हो काय चाललंय तुमचं? तुम्ही काही चूक वगैरे केलेली नाहीये आणि त्याची काहीही शिक्षा नाहीये. मग ठीक आहे, लाडूसाठी जावा. तसं बी लई दिवस मागे लागला होता. मामाच्या गावाला जायचंय, मामाच्या गावाला जायचंय. मग आपण मयात जाऊयात. माझा भाऊ मयात राहतो. माहेरी लाडूला काही मामा वगैरे नाहीये. तुम्ही माहेरी गेलं पाहिजे. काय चाललंय हो? हे असं का विचित्र वागताय माझ्याशी? अहो तुम्ही लई दिवस झालेत माहेरी गेला नाही. तसं लाडूला बी मामाच्या गावाला जायचंय. काय तुम्ही माहेरी गेलात तर काका काकींना बी बरं वाटेल. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. मी सांगते म्हणून माहेरी गेलंच पाहिजे. मी जाणार नाही. हो, मी कधी तुम्हाला सांगितलंय का हेच करा तेच करा म्हणून? आज एखादी गोष्ट सांगितली तर ती बी तुम्हाला जमना होय? तुम्ही मला काहीही सांगाल मग मी ते ऐकू का? मी तुम्हाला सरळ सोपं सांगितलंय माहेरी जावं म्हणून. मी ही तुम्हाला सरळ सांगते, मी जाणार नाही. बाकी काहीही सांगा.
बाकी काय नाही, माहेरी जावा. जाणार नाही. जावा. नाही जाणार मी. हे बघा, तुम्हाला सांगतो ना, माहेरी जायचं तर जायचं. तुम्ही बॅग भरून ठेवा, मी सोडतो तुम्हाला. अहो पण हे बघा, मी तयार आहे, पटाक दिवशी तयार व्हा, मी तुम्हाला माहेरी सोडतो. अहो मला बॅग घेऊन खाली या.